काळाबरोबर मानवी जीवनशैली बदलत आहेत आणि आपण बांधत असलेली इमारतीही. स्वीडनमधील टर्निंग टॉर्सो टॉवरसारखा जो आकाशाकडे चढत असताना वळतो, किंवा नेदरलँड्समधील ग्रीन व्हिला हिरवाईने वेढलेली आणि भोवती लहान झाडांनी आच्छादलेली. आजच्या वंडर फॅक्ट्सच्या भागात आपण जगातील सर्वात सुंदर आणि उंच इमारती शोधत आहोत, म्हणून शेवटपर्यंत पाहण्याचे नक्की करा. क्रमांक 10. टर्निंग टॉर्सो इमारत. स्वीडनमधील माल्मो येथे असलेल्या टर्निंग टॉर्सोचे बांधकाम 2001 मध्ये सुरू झाले आणि ऑगस्ट 2005 मध्ये पूर्ण झाले. होय, नाव पूर्णपणे संरचनेला जुळते. ते वर चढत असताना संपूर्ण संरचना खरोखर वळते. विश्वास बसो वान बसो, तुम्ही वरच्या टोकाला पोहोचेपर्यंत रचना पूर्णपणे 90 अंशांनी फिरलेली असते. हा वास्तुकलात्मक चमत्कार स्पॅनिश वास्तुविशारद सांटियागो कॅलात्रावा यांनी डिझाईन केला आहे. हे 620 फूट उंच असून 9 ब्लॉक्स, 50 मजले आणि 147 अपार्टमेंट्सचा समावेश आहे. टर्निंग टॉर्सो हे नॉर्डिक प्रदेशातील दुसरे सर्वात उंच इमारत असून त्याची रचना निओफ्युचरिस्टिक शैलीत करण्यात आली आहे. त्याने प्रतिष्ठित गोल्ड एम्पोरिस स्कायस्क्रेपर पुरस्कार देखील जिंकला आहे. क्रमांक 9. शांघाय टॉवर. शांघाय टॉवर चीनमधील शांघायच्या मध्यभागी आहे. यामध्ये 128 मजले असून ते 632 मीटर उंच आहे. याला अनेकदा चीनमधील सर्वात सुंदर इमारतींपैकी एक म्हटले जाते. ते देशातील सर्वात उंच आणि मोठ्या रचनेचा किताब धारण करते आणि जगातील 3ऱ्या क्रमांकाची उंच इमारत आहे. शांघाय म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने जेन्सलर आर्किटेक्चर सर्व्हिसेसने डिझाईन केले. बांधकाम नोव्हेंबर 2008 मध्ये सुरू झाले आणि एप्रिल 2017 मध्ये पूर्ण झाले. एकूण खर्च 5 अब्ज आला. मनोर्यात जगातील दुसरी सर्वात वेगवान लिफ्ट आहे. त्याचा वाकलेला माथा संपूर्ण रचनेला नाट्यमय स्पर्श देतो. हे अधिकृतपणे पृथ्वीवरील सर्वात उंच प्लॅटिन प्रमाणित इमारत आहे. क्रमांक 8. वारिसान मर्देका टॉवर. वारिसान मर्देका टॉवर कुआला लंपूर, मलेशिया येथे आहे. हे 118 मजल्यांसह 678.9 मीटर उंचीवर पोहोचते. तुम्ही त्याला मर्डेका 118 किंवा असेही ऐकले असेल. ही आशियातील सर्वात उंच इमारत आहे आणि जगातील दुसरी सर्वात उंच. हा टॉवर बांधण्यासाठी $1.21 अब्ज खर्च आला. या इमारतीत एकूण 87 लिफ्ट आहेत आणि वास्तुकला ती इतकी मोहक आहे की तुम्ही नजर हटवू शकत नाही. क्रमांक 7. वन वर्ल्ड ट्रेड सेंटर. न्यूयॉर्कच्या मॅनहॅटनमधून उभा राहिलेला वन वर्ल्ड ट्रेड सेंटरचा बांधकाम 2006 मध्ये सुरू झाला आणि 2013 मध्ये पूर्ण झाला. तुम्ही त्याला वन किंवा फ्रीडम टॉवर म्हणून ओळखत असाल. विशेष म्हणजे ते बांधण्यासाठी सुमारे 0.9 अब्ज खर्च आला. हे वास्तुविशारद डेव्हिड चाइल्ड्स यांनी डिझाईन केले असून ते उंच, चमकदार हिऱ्याच्या आकाराचे आहे. विशेषतः सूर्यप्रकाश त्याच्या पृष्ठभागावर परावर्तित झाल्यावर ते नेत्रदीपक दिसते. 541.3 मीटर उंची, 104 मजले आणि 74 लिफ्ट्स. हे US मधील दुसरे सर्वात उंच इमारत आहे आणि जगातील 7वे सर्वात उंच. आणि इथे एक छान गोष्ट आहे, ते 3D मॉडेल वापरून बांधले गेले आहे. आज वन जगातील सर्वात प्रतिकात्मक इमारतींपैकी एक आहे. क्रमांक 6. कमल मंदिर. कमल मंदिर भारताच्या मध्यभागी नवी दिल्ली येथे आहे. बांधकाम 1976 मध्ये सुरू झाले आणि डिसेंबर 1986 मध्ये पूर्ण झाले. हे इराणी वास्तुविशारद फरीबॉर्ज साहबा यांनी डिझाईन केले असून पूर्ण करण्यासाठी सुमारे $10 दशलक्ष खर्च आला. वरून पाहिल्यावर रचना अगदी कमळाच्या फुलासारखी दिसते. दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक हा स्थापत्य चमत्कार पाहण्यासाठी येतात. क्रमांक 5. वन सेंट्रल पार्क. वन सेंट्रल पार्क मध्ये आपले स्वागत आहे. सिडनीच्या चिप्पेंडेलच्या मध्यभागी हा अप्रतिम संकुल 2 निवासी मनोयांनी बनलेला आहे. हे डिझाईन कोणी दुसरे नव्हे तर इटालियन आर्किटेक्ट जीन यांनी केले. वन सेंट्रल पार्कला जागतिक स्तरावर डिझाईन मास्टरपीस मानले जाते.
हे संपूर्ण बांधकाम वरून खालपर्यंत हिरवाईने झाकलेले आहे, ज्यामुळे ते इतके खास झाले आणि इथे आहे जे तुमचे मन उडवून देईल. त्याच्या भिंतींवर 200 पेक्षा जास्त प्रजातींची ऑस्ट्रेलियन झाडे वाढतात. येथील एका अपार्टमेंटची विक्री तब्बल $1 अब्ज ना झाली, तर सर्वात स्वस्त युनिट फक्त $77,000 ला होते. ऑस्ट्रेलियातील ग्रीन बिल्डिंग कौन्सिलने या ठिकाणाला प्रतिष्ठित 5 स्टार रेटिंग दिली. येथे राहणे म्हणजे जणू ख्या आयुष्यातील इकोस्वर्गात राहिल्यासारखे आहे. क्रमांक 4. बंको ऑफ चायना टॉवर. बॉक टॉवर म्हणून ओळखला जाणारा बंको ऑफ चायना टॉवर एक खरा आयकॉन आहे. ते अभिमानाने सेंट्रल हागकागच्या मध्यभागी उभे आहे. याला बंको ऑफ चायना टॉवर म्हणतात कारण येथे बंक ऑफ चायना लिमिटेडचे मुख्यालय आहे. हा उल्लेखनीय टॉवर प्रसिद्ध चायनीज अमेरिकन वास्तुविशारद आयटेम पेई आणि एल.सी. पेई यांनी डिझाईन केला. बांधकाम 1985 मध्ये सुरू झाले आणि 1990 मध्ये पूर्ण झाले. मनोरथ 367.4 मीटर उंच आहे, म्हणजेच 1205.4 फूट. यामध्ये 70 प्रभावी मजले आहेत आणि हो, त्यात 49 लिफ्ट्स आहेत. बंको ऑफ चायना टॉवरचे रूप खरोखरच अप्रतिम आहे. क्रमांक 3. ग्रीन विला. ची ग्रीन विला नेदरलँड्समधील सेंट मिकेल्स गेस्टल येथे आहे. ही निसर्ग आणि सर्व हिरव्या गोष्टींनी प्रेरित विला आहे. त्यांनी त्याला ग्रीन विला असे नाव दिले कारण ते खरोखरच हिरवाईने वेढलेले आहे. खरं तर ही 4 मजली विला आहे ज्यात झाडांच्या शेल्फ्स रचनेतच बांधलेल्या आहेत. या प्रकल्पामुळे ला इतकी प्रेरणा मिळाली की त्यांनी अशा आणखी प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला. या पातळीवरील हिरवाईमुळे व्हिला जगातील इतर इमारतींपासून वेगळा ठरतो. प्रामाणिकपणे सांगा, हे तुम्ही पाहिलेल्या इतर कोणत्याही इमारतीपेक्षा पूर्णपणे वेगळे नाही का वाटत? क्रमांक 2. बुर्ज अल अरब जुमेराह. आपण दुबईचा उल्लेख करता जगातील सर्वात सुंदर इमारतींबद्दल बोलू शकतो का? अजिबात नाही. बुर्ज अल अरब जुमेराह हे दुबईतील एक आलिशान हॉटेल आहे. हे अधिकृतपणे 5 स्टार हॉटेल आहे, पण त्याच्या ऐश्वर्य आणि सौंदर्यामुळे लोक त्याला अनेकदा 7 स्टार म्हणतात. जुमेराह समूह या अद्भुत हॉटेलचा मालक आहे. तुम्हाला कळून आश्चर्य वाटेल, ते मानवनिर्मित बेटावर बांधले गेले आहे. बुर्ज अल अरबची रचना पालाच्या आकारावरून प्रेरित होती. होय, छतावर हेलिपॅडसाठी ही जागा आहे. ते प्रसिद्ध वास्तुविशारद टॉम राईट यांनी अटकिन्स कन्सल्टन्सीच्या मदतीने डिझाईन केले. ते बांधण्यासाठी जवळपास $1 अब्ज खर्च आला. बुर्ज अल अरब जुमेराह हा जगातील 3ऱ्या क्रमांकाचा सर्वात उंच हॉटेल आहे. क्रमांक 1. मरीना बे सँड्स. मरीना बे सँड्स हा सिंगापूरमधील एक आलिशान रिसॉर्ट असून 2010 मध्ये सुरू झाला. हे एक सुंदर 5 स्टार हॉटेल आहे. हे अद्भुत दृश्य बघा. हा रिसॉर्ट 3 उंच इमारतींना एक भव्य संरचनेत एकत्र आणतो. हे सर्व टॉवर्स अतिशय प्रभावी पद्धतीने जोडलेले आहे. एकूण 3 टॉवरमध्ये 55 मजले आहेत. ही रचना प्रतिभावान वास्तुविशारद मोशे सफडी यांच्याकडून आली आहे. याच्या रचनेला जगातील सर्वात वेगळी आणि प्रतिकात्मक रचना मानले जाते. टॉवर्स तळाशी 2 भागात विभागले जातात आणि मग वरती एकत्र येतात आणि अगदी वर इमारती पूर्णपणे जोडलेल्या आहेत. हा रिसॉर्ट पूर्ण करण्यासाठी तब्बल $3 अब्ज खर्च आला आणि रात्री लाईट्स लागल्यावर मरीना बेस्टस नेत्रदीपक बनते. या इमारतींपैकी कोणती भेट द्यायला तुम्हाला आवडेल ते टिप्पणीत कळवा. अशा आणखी अद्भुत आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्ही येथे नवीन असाल तर आमचे इतर व्हिडिओ देखील नक्की पहा. पाहिल्याबद्दल धन्यवाद.